नमस्कार, मी आहे प्रिया बुरुट आणि मी आहे भागूजी बुरुड. प्रियाची पायपीट या पर्यटन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत भीमाशंकर येथे. भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे जाण्यासाठी जर तुम्ही पुण्याकडून येत असाल तर 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे राजगुरुनगर येथून पश्चिमेस शिरूर भीमाशंकर राज्यमार्ग आहे. त्या रस्त्याने वाडा मार्गे भीमाशंकर येथे जाता येते. दुसरा राजगुरुनगर येथे न थांबता सरळ पुढे मंचर मार्गे भीमाशंकरला जाता येते. तसेच सध्या जर तुम्ही एक्सप्रेस हायवेचा वापर केला तर मंचर येथे थांबण्याचीही गरज नाही. एसटी बसची पण सोय आहे. नाशिक कडून येत असाल तर मंचर मार्गे भीमाशंकरला जाता येते. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सह्याद्री पर्वतरांगेतील एका पर्वतावर असून घनदाट जंगलाच्या मध्यभागी आहे. विशेषतः पावसाळ्यात या परिसराचे दृश्य मन मोहून टाकणारे असते. आपण पोचलो आहोत भीमाशंकर येथे. ही पहा, कमान दिसते, श्री क्षेत्र भीमाशंकर. आणि इथूनच आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग आहे. या डोंगर भागात आदिवासी महादेव कोळी समाज राहतो. भीमाशंकर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर हे एक ऐतिहासिक व प्राकृतिक दृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे. आता आपण मंदिराकडे निघालो आहोत. ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांनी खाली आपल्याला मंदिराकडे पोहोचायचं आहे. या पायऱ्या देखील योजनाबद्ध रीतीने बनवलेल्या आहेत. तुम्ही जर वयस्कर असाल, अपंग असाल व काही पायऱ्या चालल्यावर आपल्याला विश्रांतीची गरज असेल तर हा विचार करून 4 ते 5 पायऱ्या संपल्यानंतर एक रॅम्प दिलेला आहे. पहा, प्रत्येक ठिकाणी असा रॅम्प दिलेला आहे. तर अशा प्रकारे ह्या पायऱ्या आहेत. आता इथे पुढे लाईन लागलेली मंदिरात दर्शनासाठी. हळूहळू पुढे सरकत आहे लाईन. फार गर्दी नाही आहे तशी आज. आता आपण गाभाऱ्याजवळ पोहोचलेलो आहोत. हे गाभाऱ्यात दिसणारं ज्योतिर्लिंग आहे. दिवसभर पंचमुखी चांदीच्या आवरणामध्ये झाकलेलं असतं. जर तुम्हाला ज्योतिर्लिंगाचे मूळ दर्शन घ्यायचे असेल तर सकाळी 5 वाजता काकड आरतीसाठी यावे लागेल. काकड आरतीच्या वेळी हे मूळ स्वरूपात दिसते. आता आपण काकड आरतीला आलेलो आहोत. आता आपण हे काकड आरतीच्या वेळी शिवलिंग पाहत आहोत आणि हे मूळ स्वरूपात हे शिवलिंग दिसते तुम्हाला. तुम्ही पिंडीवर जलाभिषेक देखील करू शकता यावेळी. आणि यावेळी पूजा केली जाते, जलाभिषेक केला जातो. हे काकड आरती झालेली आहे. आणि काकड आरतीनंतर पुन्हा पंचमुखी चांदीच्या कवचाने ज्योतिर्लिंग झाकले जाते. तसे ते दुपारी 12 वाजता काही क्षणासाठी मूळ स्वरूपात दाखवले जाते दर्शनासाठी. या ज्योतिर्लिंगाची भीमाशंकराच्या या स्वरूपात इथे स्थापित होण्यामागे एक कथा आहे. ही कथा सुरू होते सतयुगात. या जंगलात त्रिपुरासूर नामक एक भयानक राक्षस होता आणि त्याचा इथे आतंक होता असे म्हणतात. त्याने शिवाची कठोर तपस्या करून वरदान प्राप्त केले होते की ना नर ना नारी कोणीच त्याचा वध करू शकणार नाही. आणि हे वरदान प्राप्त झाल्यानंतर त्याने जनता ऋषीमुनी यांच्यावर अत्याचार सुरू केले. सर्व ऋषीमुनी भयभीत झालेले होते आणि त्यांनी भगवान शिवाची प्रार्थना करून विनंती केली की या त्रिपुरासुराचा बंदोबस्त कर. भगवान शिवाला हे माहीत होते की याचा अंत फक्त एका विशेष स्वरूपातूनच शक्य आहे. म्हणून त्यांनी देवी पार्वतीसह अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि त्रिपुरासुराचा वध केला. म्हणून हे शिवलिंग इथे अर्धनारी स्वरूपात स्थापित झाले. हे शिवलिंग अर्धनारी स्वरूपातील. पुन्हा हे शिवपार्वतीचं दर्शन. शिव मंदिराच्या अगोदर 100 मीटर अंतरावर
पार्वतीचे त्रिपुर सुंदरी मंदिर आहे आणि इथे पार्वतीची पूजा केली जाते. ज्योतिर्लिंगाच्या समोर एक विशालकाय घंटा आपल्याला दिसते. याचा इतिहास मराठा साम्राज्याशी जोडलेला आहे. पोर्तुगालियनांना पराजित करून चर्चमधून ही घंटा आलेली आहे. मराठा राज्यांच्या गौरवशाली इतिहासाचे हे प्रतीक आहे. या घंटेवर 1729 असे साल लिहिलेले आहे. या भीमाशंकर मंदिराची वास्तुकला नागर शैलीची आहे. इथे मराठ्यांच्या काळात नागर शैलीची प्राचीन आणि वर्तमान अशा दोन्ही शैलींचे मिश्रण केलेले आहे. ते म्हणजे वरच्या कळसाचं काम नाना फडणवीसांच्या काळात त्यांनी करून घेतलेले आहे. 18व्या शतकात नक्षीकाम नाना फडणवीस. इथे अनेक स्टॉल आहेत. अनेक प्रकारच्या वस्तू पदार्थ विकले जातात. त्यात प्रामुख्याने खव्यापासून बनवलेले पेढे प्रसादासाठी वापरले जातात. हा आहे मंदिराशिवाय इतर ठिकाणी असलेल्या प्रेक्षणीय स्थळांचा नकाशा. आता आपण इथे पाहत आहोत महादेव वन. भीमाशंकर या अरण्याची 1984 साली अभयारण्य म्हणून घोषणा झाली. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ असा प्राणी म्हणजे शेकरू ही उडणारी खार. तसेच इथे इतर प्राणी आणि पक्षी या जंगलात आढळतात. अनेक औषधी वनस्पती देखील इथे आढळतात. ही शेकरू खार आहे.